Good morning, all of you. Let's start today's lecture, which is on religion. Okay. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये ज्या मेजर सोशल सिस्टीम्सचा अभ्यास करत होतो त्याच्यामध्ये मी दोनच मेजर सोशल सिस्टीम्स सांगितले होता, एक तर फॅमिली आणि दुसरं रिलीजन. तो फॅमिलीचा जो भाग आहे तो आपण कंप्लीट केला होता. म्हणजे फॅमिली म्हणजे काय, फॅमिलीच्या डेफिनेशन, फॅमिली ज्या प्रिन्सिपल थेरीज आहे, म्हणजे फॅमिलीचं जिथून ओरिजिन त्याच्या प्रिन्सिपल थेरीज आहे त्याचा पण आपण अभ्यास केला होता. त्यानंतर मॉर्गननी जी क्लासिफिकेशन दिलं आहे फॅमिलीच्या इव्होल्युशनचा त्याचा आपण अभ्यास केला होता आणि डिफरंट टाइप्स ऑफ फंक्शन जे कुटुंबाचे कार्य काय आहे त्याचा सुद्धा अभ्यास केला. हीच कार्य जवळपास 8-9 सोशोलॉजिस्टनी वेगवेगळ्या पद्धतीनं मांडली होती, ते सुद्धा आपण शिकलो होतो डिटेलमध्ये. त्यानंतर आपण कुटुंबाचे वैशिष्ट्य, कुटुंबाचे टाइप्स हे कम्प्लीट केलं होतं. देअर आर 2 टाइप्स ऑफ फॅमिली, फर्स्ट इज न्यूक्लियस अँड सेकंड इज जॉईंट फॅमिली. त्यानंतर आपण डीपमध्ये जॉईंट फॅमिलीमध्ये काय असतं, फॅमिली न्यूक्लियर फॅमिलीमध्ये काय असतात, त्याचे फीचर्स काय असतात, मॉडर्न चेंजेस आता सध्या फॅमिलीमध्ये काय होत आहेत, सगळं डिटेलमध्ये आपण ह्याच्यावर चर्चा केली आहे. आणि आज जो टॉपिक आपल्याला सुरू करायचा आहे तो आहे रिलीजन. तत्पूर्वी प्रिव्हियस लेक्चर्स जे आतापर्यंत झाले त्यामध्ये कुणाला काही अडचण असेल तर सांगा, त्याच्यावर आधी आपण चर्चा करू आणि नवीन टॉपिक त्यानंतरच सुरू करू. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट ही की DMERच्या एक्झाम्सच्या पोस्टपोन झाल्या होत्या नॅचरल कॅलॅमिटीमुळे. त्या आज, उद्या आणि परवा 13, 14, 15 तारखेला DMERच्या एक्झाम्स होणार आहेत. ज्यांच्या कुणाच्या म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांच्याच MSW जे सोशल सुप्रिटेंडंट ही पोस्ट होती त्यातल्या सगळ्याच MSW म्हणजे आपल्या फील्डच्या स्टुडंटच्या त्या पोस्टपोन झाल्या होत्या. तर आज, उद्या आणि परवा ह्या 3-4 शिफ्ट्समध्ये त्या एक्झाम होणार आहेत. तो सगळ्यांनी आपले हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या आणि शेड्यूलनुसार एक्झाम द्यायला जा. आजची पण पहिल्या शिफ्टमध्ये कुणाची असेल ती पण जाऊ शकता, कारण त्यानुसार त्यांचे मेसेजेस आणि ईमेल्स आलेत की तुम्ही तुमचे हॉल तिकीट चेक करा आणि परीक्षेला जा. ठीक आहे, ह्या 2 सूचना तुम्हाला होत्या. एनी डाऊट किंवा एनी क्वेरीज तुम्हाला असेल, काही टॉपिक समजला नसेल तर तो आधी आपण घेऊया. हिअर नाव रिलीजन. रिलीजन म्हणजे काय, धर्म, रिलीजन ज्याला आपण म्हणतो, हा सगळ्यांच्याच आयुष्यात असणारा महत्वाचा भाग आहे. कारण रिलीजनचा अर्थ आपल्याला बाय बर्थ आपल्या कुटुंबाकडून मिळालेली. आता रिलीजन म्हणजे काय, तर तो धर्म, बरोबर. हा जो शब्द आहे रिलीजन, ह्याचं मूळ काय आहे, ह्याचं ओरिजिन काय आहे, तर ही एक टर्म आहे, रिलीजियस आर रिलीजियो. लिहून घ्या इन्व्हर्टेड कॉमामध्ये सिंगल. पहिला शब्द लिहा RELIGIOS, रिलीजियस, किंवा रिलीजियो RELIGIO. आता रिलीजियोस किंवा रिलीजियो हे जे 2 शब्द आहे हे लॅटिन भाषेमधले आहे, लॅटिन भाषेमधले आहे. ठीक आहे, ह्याचाच अर्थ काय होतो, तर त्या लॅटिन भाषेनुसार ह्या 2 शब्दांचा अर्थ दिला आहे बाइंडिंग, म्हणजे जोडणे. ठीक आहे. आता हे जे आहे हे रिलेशन जे आहे माणसांबरोबरचं हे रेफर करतं. हा जो बाइंडिंग किंवा हा जो रिलीजियस, रिलीजियो, रिलीजन हा जो शब्द आहे हा कशाला रेफर करतो, तर माणसांबरोबरचं नातं विथ द गॉड, म्हणजे माणसांचं जे देवाबरोबरचं नातं आहे त्याला रेफर करतो. धर्म म्हणजे हे काय आहे, स्पिरिच्युअल आहे ना, धार्मिक गोष्ट आहे ना ही. तर धर्म हे वेगवेगळ्या पद्धतीचे. आता भारतामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख, बुद्धिस्ट, नवबुद्ध अनेक प्रकारचे रिलीजन आहे. आता ह्यामध्ये काही लोक अशी आहेत की ते कुठलाही धर्म सुद्धा मानत नाही. भलेही बाय बर्थ मी जन्माला आलं आहे एका धर्मामध्ये, एका पर्टिक्युलर धर्मामध्ये, पण तोच धर्म मी फॉलो केला पाहिजे असं कुठलंही बंधन नाही. फॉर एक्झाम्पल मी मुस्लिम किंवा हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेली आहे. फॉर एक्झाम्पल घेऊया मुस्लिम, पण मला असं वाटते की मी हिंदू धर्माचे रिच्युअल्स फॉलो करावे, हिंदू धर्माच्या देवदांचा देवी देवतांचा श्रद्धा करावी, त्यांची सेवा करावी. तर दॅट इज माय चॉईस, दॅट इज माय राईट. अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन मी कुठल्याही धर्माची उपासना करू शकतो. ठीक आहे. आता हा जो शब्द आहे रिलीजन हा रेफर करतो जे नातं आहे माणसांचं देवाबरोबर त्याला. आता
हा जो शब्द आहे रिलीजन हा फक्त आणि फक्त अफेक्ट करत नाही इंटरनल लाईफवर, म्हणजे माणसाचं जे आंतरिक आयुष्य आहे फक्त त्याच्यावरच इफेक्ट करत नाही, तर हा अफेक्ट करतो सांस्कृतिक, सामाजिक आणि इकॉनॉमिक लाईफ जी आहे मानवाची त्याच्यावर सुद्धा. ठीक आहे, इतकं क्लिअर झालं, बेसिक क्लिअर झालं का? आता काही स्कॉलर्स आहेत त्यांनी वेगवेगळ्या डेफिनेशन्स दिलेल्या आहेत रिलीजनच्या. ॲज युजल जसं आपण याच्या पण आधी म्हटलं की आपण सगळ्या डेफिनेशन आहेत तशा लिहून घेत असतो. लिहून घ्या अकॉर्डिंग टू टायलर किंवा टेलर. दिसतंय बोर्डवर? फर्स्ट डेफिनेशन अकॉर्डिंग टू टेलर, TAYLOR. लिहा, रिलीजन इज द नेम ऑफ फेथ. Religion is the name of faith. Good morning, Varsha. Religion is the name of faith in spiritual power, in spiritual power, SPIRITUA, which can be both, which can be both supernatural or divinely, supernatural or divinely. लिहिलं? लिहिलं? ओके. आता ही जी टायलर यांनी डेफिनेशन केली आहे रिलीजनची, ते काय म्हणतात? रिलीजन इज द नेम ऑफ फेथ इन स्पिरिच्युअल पॉवर विच कॅन बी बोथ सुपरनॅचरल और डिवाइनली. म्हणजेच काय, तर धर्म हे नाव आहे. कशाचं नाव आहे? आध्यात्मिक शक्तीवरील विश्वासाचं नाव आहे, जे की अतिशय जास्त प्रमाणात नॅचरल म्हणजे नैसर्गिक किंवा दोन्ही, हे दोन्हीही असू शकतं. ठीक आहे, म्हणजे टायलरने जी डेफिनेशन केली आहे ती अगदी ऑथेंटिक डेफिनेशन आहे. ते म्हणतात हे एक नाव आहे ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो त्याच्यावर. आता विश्वास आपण जे स्पिरिच्युअल पॉवर, स्पिरिच्युअल शक्ती आहे त्याच्यावर ठेवतो, जे दोन प्रकारचे असू शकतात, सुपरनॅचरल पण असू शकतात किंवा डिवाइनली देखील असू शकतात. दॅट्स इट. सेकंड डेफिनेशन लिहा अकॉर्डिंग टू जॉन्सन, JOHNSON. अकॉर्डिंग टू जॉन्सन, according to Johnson, JOHNSON. JOHNSON. कॉमा लिहा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये. बिलीफ इन सुपरनॅचरल पॉवर इज द ओनली रिलीजन. लिहिलं? ओके. अकॉर्डिंग टू जॉन्सन, ह्यांनी काय म्हटलंय रिलीजनला, तर विश्वास कशामधला, तर जे सुपरनॅचरल पॉवर आहे म्हणजे अलौकिक पॉवर जे आहे त्या अलौकिक पॉवर म्हणजेच धर्म. त्या अलौकिक पॉवर जे आहे फक्त आणि फक्त अलौकिक पॉवर म्हणजेच धर्म, अशी सिंपल आणि 2-3 शब्दातली डेफिनेशन जॉन्सन यांनी केली आहे. सुपरनॅचरल पॉवर, दॅट्स इट. बिलीफ इन सुपरनॅचरल पॉवर एवढं जरी लक्षात ठेवलं तरी दॅट इज इनफ. ठीक आहे. तिसरी डेफिनेशन लिहा अकॉर्डिंग टू ऑगबर्न, OGBURN, OGBURN, according to Ogburn.
OGBURN according to Ogburn. लिहा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये रिलीजन इज युअर ॲटिट्यूड टुवर्ड्स इनह्युमन पॉवर. जरा वेगळी डेफिनेशन यांनी केलेली आहे. लिहा रिलीजन इज युअर ॲटिट्यूड टुवर्ड्स व्हॉट इनह्युमन पॉवर. इनह्युमन पॉवर्स म्हणजे अलौकिक शक्ती. ठीक आहे. आता ह्या अलौकिक शक्तीवर ठेवला जाणारा विश्वास म्हणजे एकमेव धर्म असा असू शकतो किंवा असाच आहे. लिहा दॅट्स इट. नेक्स्ट डेफिनेशन फ्रेझर यांची FRASER फ्रेझर. लिहा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये the word religion means the word religion means the superiority of a person superiority of a person SUPERIORITY superior of a person or aura from those powers or aura from those powers which it is believed that they show the way in life. They show the way in life. झालं. परत एकदा बघा काही सुचतंय का इन्व्हर्टेड फॉर्म मध्ये. The word religion means the superiority of a person or aura from those powers which it is believed that they show the way in life. ठीक आहे. फ्रेझर यांच्या डेफिनेशन नुसार किंवा त्यांच्या मतानुसार एखाद्या व्यक्तीची श्रेष्ठता किंवा त्या ज्या शक्ती आहे त्या शक्तीमधला आभा त्या शक्तीतली आभा असा त्यांनी अर्थ मांडला. म्हणजे धर्म या शब्दाचा अर्थ एखाद्या व्यक्तीची श्रेष्ठता असं त्यांनी सांगितलंय किंवा अजून त्यामध्ये त्यांनी ऍड केलंय की ज्या काही शक्ती आहे पॉवर्स आहे त्या पॉवरच्या ज्या काही आभा आहे ऑरा ज्याला म्हणतो आपण ऑरा म्हणजे आभा असा त्याचा अर्थ होता आणि असं मानलं जातं की तेच जीवनामध्ये मार्ग दाखवतात. म्हणजे बघा 2-3 गोष्टी इथे त्यांनी फ्रेझर यांनी क्लिअर केल्या की व्यक्तीची श्रेष्ठता म्हणजे धर्माद्वारे कळते आणि सोबतच की जीवनात जे आपल्याला मार्ग दाखवले जातात जे चांगले गोष्टी असू दे ते आपल्याला धर्मानुसार दाखवले जातात असं त्यांनी म्हटलेलं आहे. सो एकंदरीत 1 2 3 4 डेफिनेशन आपण शिकलोय कुणाकुणाच्या फ्रेझर ऑकबर्न जॉन्सन आणि टेलर. Now come to the principles of origin of religion. Principles of origin of religion. Principles of origin of religion. पहिलं प्रिन्सिपल लिहा थेअरी ऑफ सेल्फ रिअलायझेशन और बायोलॉजी. थोडं डायग्रामॅटिक लिहून घ्या. बघा आपल्याला किती पॉईंट करायचे 1 2 3 4 5 5 पॉईंट आहे म्हणजे 5 प्रिन्सिपल्स आहे ओरिजिन ऑफ रिलीजनचे ते आपल्याला लिहून घ्यायचे.
लिहा प्रिन्सिपल्स ऑफ ओरिजिन ऑफ रिलीजन. आता वेगवेगळ्या स्कॉलर्सनी त्यांच्या आयडियानुसार हे प्रिन्सिपल्स मांडलेले आहे. डिफरन्सेस आहे की कशा प्रकारे रिलीजनची उत्पत्ती झाली आहे, ओरिजिन कुठून झालं आहे ह्युमन सोसायटीमध्ये. आता त्याच्यामधले काही मेजर 5 प्रिन्सिपल त्यांच्या अभ्यासातून पुढे आलेले आहेत. बघा, पहिलं जे आहे थेअरी ऑफ सेल्फ रिअलायझेशन और बायोलॉजी. सेल्फ रिअलायझेशन और बायोलॉजी हा पहिला मुद्दा आहे. ह्याच्यामध्ये काय म्हटलं आहे तर ह्याच्यामध्ये सगळं लिहून, दिस theory was rendered by Taylor or supported by Spencer. लिहून घ्या, महत्वाचे बरं का, परीक्षेमध्ये जर आला तर हा परीक्षा येणारच. This theory was rendered, R-E-N-D-E-R-E-D, rendered by Taylor or Tyler, T-A-Y-L-O-R. रेंडर्ड कोणी केली, सगळ्यात आधी मांडली कोणी, टेलर. ह्या थेअरीला सपोर्ट कोणी केला, स्पेन्सर, हर्बर्ट स्पेन्सर. ठीक आहे. आणि नंतर ह्या थेअरीला विरोध सुद्धा केला. विरोध करणाऱ्याचे नाव लिहा, अँडलॉग, A-N-D-L-O-G, कॉमा, मॅरेट, M-A-R-R-E-T-T, मॅरेट, कॉमा, नंतर लिहा जेवेन्स, J-E-V-E-N-S, जेवेन्स अँड बच्ड, P-U-C-H-T, पुस्तक. बघा, ह्या थेअरीमध्ये काय सांगितलंय, सगळ्यात आधी रेंडर कोणी केली थेअरी, टायलर यांनी. ह्या थेअरीला सपोर्ट कोणी केला, हर्बर्ट स्पेन्सर यांनी. अगेन ह्या थेअरीला विरोध कोणी केला, अँडलॉग, मॅरेट, जेवेन्स आणि बच. ठीक आहे. आता टायलर यांनी अगेन दोन गोष्टी इथं मांडल्या, म्हणजे जे डिव्हायडेशन त्यांनी केलं सेल्फिझमचं, तर ते दोन पार्ट्स मध्ये केल्या. पहिलं बॉडी स्पिरिट्स आणि दुसरं इंडिपेंडेंट सोल. ठीक आहे. सेल्फ रिअलायझेशन अँड बायोलॉजिकल सिद्धांत हा जो आहे हा टेलरने प्रस्तुत केला, त्याला पाठिंबा स्पेन्सरने दिला. अँडलॉग, मॅरेट, जेवन आणि बुच यांनी विरोध केला. टेलरने ह्याच्यामध्ये दोन भाग विभागले, सेल्फिझम म्हणजे स्वार्थ जो आहे त्याला धरून. एक तर पहिला होता शरीर आत्मा आणि दुसरं होतं स्वतंत्र आत्मा. पहिलं सेकंडली हा लिव्हिंग अथॉरिटेरियनिझम और ह्युमॅनिस्टिक थिओरी. स्पेलिंग सांगते, लिव्हिंगचं लिहा, L-I-V-I-N-G, लिव्हिंग अथॉरिटेरियनिझम, A-U-T-H-O-R-I-T-A-R-I-A-N-I-S-I-M-M, अथॉरिटेरियनिझम किंवा ह्युमॅनिस्टिक थिओरीज, H-U-M-A-N-I-S-T-I-C, ह्युमॅनिस्टिक थिओरी, T-H-E-O-R-I-E-S. L-I-V-I-N-G, लिव्हिंग अथॉरिटेरियनिझम, A-U-T-H-O-R-I T-A-R-I-N-I-S-M, अथॉरिटेरियनिझम किंवा ह्युमॅनिस्टिक थिओरी, H-U-M-A-N-I-S-T-I-C, ह्युमॅनिस्टिक थिओरी, T-O-E-O-R-I-E-S. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये लिहा, धिस थेअरी रेंडर्ड बाय, कोणी प्रस्तुत केली, कार्डेंटन, मॅरेट अँड पियू. पहिल्यांदाच ऐकलेला शब्द आहे हा, लिहा, C-A-R-D-E-N-T-O-N, कार्डेंटन, मॅरेट, M-A-R-E-T-T-E अँड पियूस, P-I-U-S.
ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी नोट करून घेण्यासारख्या आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातनं. बघा, ही जी थेरी आहे किंवा हा जो प्रिन्सिपल आहे हा कुणी प्रस्तुत केलाय? तर कार्डंटन यांनी. TENTON, मॅरिट, MARETTE and TIUS. आता जी लोक आहे मलेशिया ठिकाणाची जी लोक आहे ते सुपर नॅचरल पॉवरला काय म्हणून समजतात? तर मन्ना. लिहून घ्या, मन्ना. MANNA. म्हणजे सुपर नॅचरल पॉवर जो आहे त्या सुपर नॅचरल पॉवर म्हणजेच मन्ना हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. आणि ह्याच तत्वाला निषेधाचं तत्व देखील म्हणून ओळखलं जातात. प्रिन्सिपल ऑफ टाबूइझम म्हणजे प्रोहिबिशन. लिहून घ्या, हे शब्द थोडेसे अवघड आहे. टाबूइझम म्हणजे काय? काय रोजच्या वापरातले शब्द नाही, म्हणून आपल्याला समजायला थोडा वेळ लागतो. लिहून घ्या, टाबूइझम. TABOOISM. TABOOISM. प्रिन्सिपल ऑफ टाबूइझम, प्रोहिबिशन. PROHIBITION. आता लिव्हिंग अथॉरिटेरियनिझम किंवा ह्युमॅनिस्टिक थेरीज म्हणजे जिवंत सत्तावाद किंवा मानवतावादी सिद्धांत. हा सिद्धांत कार्डंटन, मॅरेट, पायस यांनी प्रस्तुत केला. मलेशियाचे लोक जे आहे जे सुपर नॅचरल पॉवरला मन्ना या नावाने ओळखतात किंवा संबोधतात. हे जे तत्व आहे, हे जे प्रिन्सिपल आहे, ह्याला प्रोहिबिशन ऑफ प्रिन्सिपल ऑफ टाबोइझम म्हणजे प्रोहिबिशन म्हणजे विरोधाचं तत्व म्हणून किंवा निषेधाचं तत्व म्हणून देखील ओळखतात. दॅट्स इट. तिसरं लिहा, थेरी ऑफ नॅचरलिझम. NATURALISM. Theory of naturalism. लिहिलं? लिहा. This theory is given by Max Muller. This theory is given by Max Muller. This theory is given by Max Muller. MAX. Max Muller. 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 लिहिलं? आता ते फाउंड द ओरिजिन ऑफ रिलिजन इन वर्स. त्यांनी असं शोध काढलाय की जे मूळ आहे किंवा रिलिजनचं जे ओरिजिन आहे, जे खरं आहे ते पूजेमध्येच आहे. पण पूजा कशाची? तर जे नॅचरल पॉवर्स किंवा इन्सिडंट जे असतात त्याची पूजा म्हणजे रिलिजन, असं मत मॅक्स मुलर यांनी मांडलं. आता मॅक्स मुलर हे एक्सपर्ट होते संस्कृत भाषेत. ठीक आहे. निसर्गवादाचा सिद्धांत मांडला तो मॅक्स मुलर यांनी मांडला. मॅक्स मुलर हे संस्कृत भाषेचे एक्सपर्ट होते, विद्वान होते, जाणकार होते. त्यांनी असा उगम म्हणजे सांगितलेला आहे की नैसर्गिक शक्ती आणि ज्या काही घटना ह्या दोघांच्या उपासनेमध्ये त्यांनी धर्माचा उगम सापडला असं मत मांडलेलं आहे. चौथं प्रिन्सिपल लिहा, सोशिओलॉजिस्ट प्रिन्सिपल ऑफ रिलिजन और प्लॅगेरिझम. Sociologist principle of religion or plagiarism. Emile Durkheim was the co-founder of this principle. Please note down. Sociological principle of religion or plagiarism. Emile Durkheim.
Thiers was the propounder of this principle. Which principle? Sociological principle of religion or plagiarism. Plagiarism हा शब्द नवीन आहे. इमाईल डर्कहाइमने काय कन्सिडर केलाय? सोसायटी जी आहे, समाज जो आहे हा गॉड आहे, ॲज अ गॉड. आणि ते असंही म्हणाले आहे की जो रिलिजन आहे हा सिम्बॉल आहे कलेक्टिव्ह लाईफचा. कलेक्टिव्ह लाईफ म्हणजे एकत्रित येऊन आपण जगतो. आता रिलिजन म्हणजे फक्त एकच व्यक्ती असा असू शकतो का जगात की त्याचा एकट्याचा धर्म आहे, पर्टिक्युलर धर्म आहे, तर नाही. एका धर्माची अनेक लोक आहेत, त्याला आपण कलेक्टिव्ह लाईफ असं म्हणू शकतो. इमाईल डर्कहाइमनी पुन्हा असंही लिहिलं आहे की गॉड किंवा पॅराडाईज आहे हा क्रिएट केला गेला आहे सोसायटीच्या द्वारे. एकदम ऑथेंटिक डेफिनेशन यांनी केली आहे की हा जो देव आहे, धर्म आहे, हा सोसायटीनेच क्रिएट केलेला आहे असं त्यांनी मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून त्यांनी काही इन्क्लूड केल्या आहेत गोष्टी की इनकरेक्ट बिलीफ्स आणि रिच्युअल्स जे आहे रिलिजन मधले ते सुद्धा त्यांनी दोन टाइप्स मध्ये डिवाइड केले आहे, दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केले. पहिला जो आहे होली फेथ रिलिजन आणि दुसरा आहे अनहोली फेथ मॅजिक. ठीक आहे, म्हणजे समाजशास्त्रज्ञ धर्म किंवा साहित्यिकांचा सिद्धांत असं या सिद्धांताला म्हणतात. इमाईल डर्कहाइम यांनी हा प्रिन्सिपल पुढे आणलेला आहे. त्यांनी काय म्हटलंय की समाजाला देव मानलं आणि धर्म हे सामूहिक जीवनाचं प्रतीक असल्याचं त्यांनी सांगितलं. ठीक आहे, त्यांनी असंही लिहिलंय की देव किंवा सर्व समाजानेच निर्माण केलेले आहे. धर्मातल्या काही चुका असू दे, समजुती असू दे किंवा विविध विधी, डिफरंट टाइप्स ऑफ विधी, रिच्युअल्स असू दे, ह्या सगळ्यांचा समावेश त्यामध्ये असतो. त्यामध्येही त्यांनी दोन पार्ट सांगितले, एक तर पवित्र श्रद्धा धर्म आणि दुसरा अपवित्र विश्वास जादू. म्हणजे ज्या काही आपण श्रद्धा अंधश्रद्धा असे दोन भाग आपण म्हणतो ना नेहमी, तशातले दोन भाग त्यांनी मांडले. क्लिअर. पाचवं प्रिन्सिपल घ्या, फोररनर थिअरी ऑफ रिलिजन. FORERUNNER. फोररनर थिअरी ऑफ रिलिजन. लास्ट प्रिन्सिपल आहे. हा याच्यामध्ये नाव प्रोपाउंडर ऑफ दिस थिअरी. पहिलं नाव लिहा मॅलिनोव्स्की. MELINOWSKI मॅलिनोव्स्की and Radcliffe. RADCLIFFE. ADCLIFFE मॅलिनोव्स्की and Radcliffe हे फोररनर थिअरी ऑफ रिलिजनचे प्रोपाउंडर आहे, प्रवर्तक आहे. ह्या प्रिन्सिपलनुसार असं रिपोर्ट करण्यात आलं की जस्ट अ ब्रीड आहे, क्लॉथ आहे आणि हाऊस आहे, आवश्यक आहे. रिलिजन इज ऑल्सो इसेन्शियल. ज्या पद्धतीनं घर, अन्न, वस्त्र, निवारा, रोटी, कपडा, मकान ज्याला आपण म्हणतो ह्या मूलभूत गरजा आहेत, त्यानुसारच धर्मही आवश्यक आहे असं मत मॅलिनोव्स्की आणि रॅडक्लिफ यांनी मांडलेलं आहे. म्हणजे फोररनर थेरी जी आहे रिलिजनची, त्याच्यामध्ये काय म्हटलंय मॅलिनोव्स्की आणि रॅडक्लिफनी, तर ह्या प्रिन्सिपलनुसार असं रिपोर्ट करण्यात आलं आहे की जस्ट ब्रीड, क्लॉथ आणि हाऊस म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा जशी ही मूलभूत गरज आहे मानवाची, तसा चौथी गोष्ट जी आहे ती आहे धर्म. धर्म ही आवश्यक आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे. हे काय होते? प्रिन्सिपल ऑफ ओरिजिन ऑफ रिलिजन. म्हणजे झाला आहे, ओरिजिन झालंय, त्याचे हे तत्व होते. कुठले होते परत एकदा बघा. पहिलं होतं प्रिन्सिपल ऑफ सेल्फ रिअलायझेशन ऑर बायोलॉजी. होप तुम्ही हे डायग्रामॅटिक पद्धतीने हे सगळे मुद्दे लिहून घेतले असणार आणि त्या मुद्द्यांच्या पुढे त्या गोष्टी लिहून घेतल्या असेल. नेक्स्ट आहे लिव्हिंग ऑथॉरिटेरियनिझम और ह्युमॅनिस्टिक थिअरी. क्लिअर. तिसरा आहे थिअरी ऑफ नॅचरलिझम. चौथं सोशलिस्ट प्रिन्सिपल ऑफ रिलिजन और प्लॅगरिझम. आणि पाचवं
फोरनर थेरी ऑफ रिलीजन. इथे कुणाला काही अडचण असेल, समजलं नसेल तर विचार. पुढे एक चार्ट पण आपल्याला लिहून घ्यायचा आहे. आता आपण शिकणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ. हा न्यू टॉपिक, क्लासिफिकेशन ऑफ रिलीजन. वर्गीकरण, धर्माचं वर्गीकरण. क्लासिफिकेशन ऑफ रिलीजन, धर्माचं वर्गीकरण. आता स्कॉलर्स जे काही अभ्यासक आहे, डिफरंट डिसिप्लिन्स किंवा फील्ड, वेगवेगळ्या फील्डमधले, वेगवेगळ्या शाखेमधले जे वेगवेगळे स्कॉलर्स आहेत, अभ्यास आहेत, त्यांनी क्लासिफाय केलं आहे धर्माला. ठीक आहे. आता एक खूप व्यापक आणि एक्सेप्ट करणारं जे कॅटेगरायझेशन आहे ते आहे लोकांना मदत करणे. कशामध्ये लोकांना मदत करायची आहे, तर जे वेगवेगळे बिलीफ सिस्टीम आहे ते समजून घेण्यासाठी लोकांना मदत करायची, जेणेकरून ते कन्सिडर करतील की व्हॉट ऑर हू टू वर्शिप इफ एनिथिंग, म्हणजे काय पूजा करायची आणि कुणाची पूजा करायची ह्यापैकी काही. आता ही जी मेथड आहे क्लासिफिकेशन, ही जर वापरली तर रिलीजन, धर्म कदाचित वन बेसिक कॅटेगरी मध्ये असू शकतो, म्हणजे प्रत्येकाची एक बेसिक कॅटेगरी त्याच्यामध्ये असू शकते, असं यांनी सांगितलेलं आहे. आता डिव्हाइन, मल्टिपल गॉड्स, रिलीजियस क्लासिफिकेशन, पोथेइझम वगैरे वगैरे ते आपण इथे बघू. असा एक कॉलम करा, एक चार्ट बनवा, त्याच्यामध्ये 3 कॉलम करा आणि 6 रोज बनवा. हे 3 कॉलम झाले आणि 6 अशा स्प्लिट करा. इथे ना बोलूया, लिहा. पहिल्या कॉलम हे आहे तसं लिहून घ्यायचं आपल्याला. कॉलम करा. पहिल्या कॉलम मध्ये लिहा रिलीजियस क्लासिफिकेशन. दुसऱ्या कॉलम मध्ये लिहा व्हॉट ऑब्लिक हू इज डिव्हाइन. व्हॉट ऑब्लिक हू इज डिव्हाइन. आणि तिसरं लिहा एक्झाम्पल, EXAMPLES, एक्झाम्पल. लिहिलं? ओके. सो रिलीजियस क्लासिफिकेशन मध्ये पहिलं लिहायचंय पॉलिथेइझम, POLYTHEISM, पॉलिथेइझम. POLYTHEISM, पॉलिथेइझम. ह्याच्यामध्ये काय करतो आपण हे बघ. रिलीजियस क्लासिफिकेशन लिहिला, दुसऱ्या ह्याच्यात लिहिलं व्हॉट ऑर हू इज डिव्हाइन, एक्झाम्पल. हे समजावून सांगते तुम्हाला. पाच. पहिल्या ह्याच्यात लिहा पॉलिथेइझम, ह्याला म्हणतात बहुदेववाद, जे एकापेक्षा जास्त देवांची पूजा करते. इथे लिहा मल्टिपल गॉड, हू आणि व्हॉट जो आहे त्याच्यामध्ये लिहा मल्टिपल गॉड. आणि एक्झाम्पल्स मध्ये लिहा बिलीफ सिस्टीम ऑफ एन्शंट ग्रीक्स अँड रोमन्स और हिंदूज, और नाही कॉमा. लिहा बिलीफ सिस्टम्स ऑफ द ancient Greek
ANCIENT Greek GREEKS. Belief systems of ancient Greek ANCIENT GREEKS and Roman ROMANS, Hindu. जे रोमन ग्रीक आणि हिंदू मध्ये ज्या ज्या बिलीफ सिस्टम आहे ह्या एन्शंट आहे असं म्हटलेलं आहे. दुसरं लिहा मोनोथेइझम MONOTHEISM. दुसरं मोनोथेइझम मोनोथेइझम MONOTHEIM याला म्हणतात एकेश्वरवाद म्हणजे एकाच देवाची पूजा करणं. इथे लिहा सिंगल गॉड सेकंड कॉलम मध्ये आणि एक्झाम्पल मध्ये लिहा जुडाइझम अँड इस्लाम हे धर्म KUDAISM जुडाइझम कॉमा इस्लाम ISLAM. तीसरा लिहा अथेइझम ATHEISM अथेइझम ज्याला आपण म्हणतो नास्तिकता. कुठलाही देव नाही, कुठल्याही देव धर्मावर विश्वास नाही अशी मानणाऱ्यांचा एक गट आहे ज्याला आपण म्हणतो नास्तिक गट. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात अथेइझम ATHEISM. नो डेटी कोणताही गॉड नाही. सेकंड कॉलम मध्ये लिहा नो डेटीज DEITIES आणि एक्झाम्पल लिहा अथेइझम. कारण इथे एक्झाम्पल म्हणजे काय आहे, इथे देव धर्मच नाही आहे तर एक्झाम्पल काही येणारच नाही. ठीक आहे. नेक्स्ट लिहा चौथं टोटेमिझम. टोटेम TOTEMISM टोटेम. आता टोटेइझम हा जो शब्द आहे हा कशाला कन्सिडर करतो तर काही पवित्र वस्तू असतात, प्रतीक असतात, आत्मा असतात आणि पवित्र आत्मा वस्तू आणि प्रतीके हे लोकांच्या समूहाचे प्रतीक असतात. ठीक आहे. जसं की कुटुंब, कुळ, वंश किंवा जमात त्याला म्हणतात आपण टोटेइझम. ह्याच्यामध्ये ह्या सेकंड कॉलम मध्ये ह्युमन नॅचरल बिंग कनेक्शन जे नैसर्गिकरित्या कनेक्शन असतं ते इथे असतं. ठीक आहे. आणि एक्झाम्पल मध्ये लिहा ओजिब्वा OGIBWA. ओजिब्वा हा शब्द लिहा OJIBWA ओजिब्वा. आता ओजिब्वाचा अर्थ लिहा इन ब्रॅकेट नेटिव्ह अमेरिकन बिलीफ म्हणजे जे अमेरिकेतले मूळ लोक आहेत, नेटिव्ह आहेत, वास्तविक जी लोक आहेत त्यांचा विश्वास. लिहा नेटिव्ह अमेरिकन बिलीफ. इथं लिहा नॉन ह्युमन बिंग ॲनिमल, प्लांट आणि नॅचरल. नॉन सेकंड कॉलम मध्ये लिहा नॉन ह्युमन बिंग. ह्याच्यामध्ये लिहा प्लांट, ॲनिमल
ॲनिमल्स आणि नॅचरल वर्ल्ड म्हणजे नैसर्गिक जग. ठीक आहे. सेकंड कॉलम एक्झाम्पल मध्ये लिहा इंडिजिनियस नेचर वर्शिप INDIGENOUS इंडिजिनियस नेचर NATURE नेचर वर्शिप WORSHIP इन ब्रॅकेट लिहा शिंटो SHINTO ठीक आहे. सो असे रिलिजियस क्लासिफिकेशन मध्ये 5 टाइप्स दिलेले आहेत. त्याच्यावर म्हणजे कॉलम वाईज एक्झाम्पल वगैरे आपलं झालंय. ठीक आहे. पोलोथेइझम, मोनोथेइझम, ॲथेइझम, ॲनिमिझम. आता ॲनिमिझम म्हणजे ही जी टर्म आहे ही टर्म एडवर्ड बर्नेट टायलर यांनी मांडलेली आहे. थोडंसं ह्याचं अजून डिटेल जर तुम्हाला डिस्क्रिप्शन हवं असेल तर आता पॉलिथेइझम म्हणजे बहुदेववाद याच्यामध्ये एकापेक्षा जास्त देवांवर विश्वास त्याला आपण म्हणतो पॉलिथेइझम. हे ऑफनली पोर्ट्रेट केलं जातं ॲज कॉम्प्लेक्स पर्सनेज. आता कॉम्प्लेक्स पर्सनेज कसं आहे तर ते जे मोठ्यात मोठं किंवा कमीत कमी जो स्टेटस असणार आहे त्यांच्याकडे जे इंडिव्हिज्युअल स्किल्स त्याच्यामध्ये असतात गरजा आणि विकास आणि हिस्ट्री सुद्धा आहे. ते बहुदेववादाच्या देवतांना वैयक्तिक कौशल्य गरजा इच्छा आणि इतिहासासह ह्या गोष्टींसह मोठ्या किंवा कमी दर्जाच्या जटिल व्यक्ती म्हणजे कॉम्प्लेक्स व्यक्ती जे आहेत म्हणून चित्रित केलं जातं. आणि बहुदेव म्हणजे एका अनेक देवतांवर श्रद्धा असणे विश्वास ठेवणे पूजा करणे चित्रित केलं गेलं. आता जास्तीत जास्त लोक धर्मांमध्ये प्रचलित असलेले जे ॲनिमिस्ट विश्वास आणि कला आहे त्या बहुदेववादाला इंडिकेट करतात. पूर्णपणे चित्रित त्या केल्या जाऊ शकत नाही. मोनोथेइझम मध्ये काय म्हणतो तर मोनोथेइझम हे बिलीफ आहे कशामध्ये तर जे एक्झिस्टन्स आहे जे असणं आहे एका देवाचं त्याच्यामध्ये किंवा वननेस ऑफ गॉड जसं मी आधी सांगितलं. ह्याच्यात कॉन्ट्रास्ट टू पॉलिथिझम बिलीफ जे आहे खूप साऱ्या देवतांमधले तेही आहे. आता हा जो शब्द आहे मोनोथेइझम हा कुठून आलेला आहे तर ग्रीक मोनोज जे आहे लिहून घ्या. The word monotheism, the word monotheism, MONOTHEISM, is derived from the Greek monos. The word monotheism is derived from the Greek monos, GREEK, Greek monos, MONOS. ह्याचाच अर्थ लिहा सिंगल SINGLE and theos THEOS common meaning अर्थ म्हणजे काय गॉड. सिंगल असू दे थिओज असू दे ग्रीक मोनोज असू म्हणजे गॉड. ऑल्दो मोनोथेइझम हे बिलीफ आहे ज्याच्यामध्ये सिंग्युलर गॉड आहे एकच देव आहे. पोलोथेइझम हे समवॉट जर म्हणायचं जर बघितलं गेलं तर हे रिकन्सायबल आहे. रिकन्सायबल मध्ये सर्वसमावेशक जे मोनोथेइझम आहे किंवा इतर फॉर्म्स जे मोनोइझमचे ते सुद्धा आहे. फॉर इन्स्टन्स हे एन्शंट रिलिजन आहे हिंदुइझम इनहरंट रिलिजियस च्या ज्या संकल्पना आहेत त्या स्पॅनिश मोनोथेइझम आणि पॉलिथेइझम मधनं आहे. आणि एक कॉम्प्लेक्स अशी जटिल सुद्धा संकल्पना आहे गॉड डिपेंड्स अपॉन ईच इंडिव्हिज्युअल अँड द ट्रेडिशन फॉलोड. म्हणजेच काय तर उदाहरणार्थ म्हणून इथे काय सांगितलं आहे तर एक असं प्राचीन धर्म म्हणून याला ओळखला जातो कारण हा एकच एकवाद आहे. हिंदू धर्माला एकेश्वरवाद आणि बहुदेववाद असलेल्या धार्मिक संकल्पनांचा इथे वारसा मिळालेला आहे. देवाची त्यांची स्वतःची जी कॉम्प्लेक्सिटीची संकल्पना आहे तर ती प्रत्येक व्यक्तीवर आणि त्या नंतरच्या ज्या व्यक्तीनुसार परंपरा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. दॅट्स इट. क्लिअर. ह्या ज्या संकल्पना ह्या कधी आपल्याला वापरात नसताना आपल्याला थोडंसं
जड जातं, पण याचं जर वाचन केलं, याचा अभ्यास केला तर काही अवघड नाही, पण अभ्यास करावा लागतो. ठीक आहे. क्लिअर. ओके. ठीक आहे. नाव घ्या टाइप्स ऑफ रिलिजियस ऑर्गनायझेशन. हे तर आपलं सगळं झालंय, नास्तिकचं झालंय, ते जे सांगितलेलं आहे. आणि आता एडवर्ड बर्नेट टायलर त्यांनी पॉइंट केलेली आहे. एडवर्ड बर्नेट टायलर. ठीक आहे, एवढं लिहून. टोटेइझम सगळं क्लिअर केलेलंच आहे. तर ठीक आहे. नाव न्यू टॉपिक टाइप्स ऑफ रिलिजियस ऑर्गनायझेशन. धार्मिक संस्थाच्या वेगवेगळ्या पद्धती. टाइप ऑफ रिलिजियस ऑर्गनायझेशन. टाइप ऑफ रिलिजियस ऑर्गनायझेशन. आता रिलिजन हे स्वतःला म्हणजे धर्म जे आहे आपल्याला स्वतःला ऑर्गनाइज ठेवण्यासाठी मानल्या जातात. व्हरायटी ऑफ फॅशन्स त्याच्यामध्ये असतात, रिस्पेक्ट असतो इन्स्टिट्यूशन्सला, प्रॅक्टिशनर्स असतात आणि स्ट्रक्चर सुद्धा असतात. प्रत्येक धर्मानुसार प्रत्येक धर्माचे फॅशन, इन्स्टिट्यूशन, प्रॅक्टिस आणि स्ट्रक्चर मात्र हे वेगळं असतं. आता काही सोशोलॉजिस्ट ज्याला आपण समाजशास्त्रज्ञ म्हणतो यांनी वेगवेगळ्या टर्म्स वापरलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल इक्लेसिया, डिनॉमिनेशन अँड सेक्ट. इक्लेसिया, ECCLESIA. इक्लेसिया संप्रदाय. डिनॉमिनेशन अँड सेक्ट. इक्लेसिया, संप्रदाय, पंथ असे वेगवेगळे शब्द त्यांनी वापरले आहेत. कशासाठी? तर त्याची व्याख्या करण्यासाठी. दीज टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन जे आहे त्या ऑर्गनायझेशनची पर्टिक्युलर डेफिनेशन करण्यासाठी हे शब्द वापरलेले आहेत. आता ह्या ज्या डेफिनेशन्स आहे हा अजिबात स्टॅटिक नाही, म्हणजे स्थिर अशा आहेत असं अजिबात नाही, याच्यामध्ये बदल होतात. मोस्ट रिलिजियस ट्रान्झिशन्स जे आहे हे कशाच्या माध्यमातून येतात? तर थ्रू डिफरंट ऑर्गनायझेशनल फेजेसच्या माध्यमातून येतात. फॉर एक्झाम्पल ख्रिश्चनॅलिटी म्हणजे ख्रिश्चन धर्मातली लोक हे कल्ट पासून सुरुवात करतात आणि ट्रान्सफर करतात इनटू द सेक्ट. म्हणजे सुरुवात कुठून होते ख्रिश्चनॅलिटीची? तर कल्ट पासून, आणि तो कल्ट जो आहे तो ट्रान्सफर कशामध्ये होतो? तर सेक्ट मध्ये. ठीक आहे. आज एक्झिस्ट काय आहे? तर इक्लेसिया, ज्याला आपण म्हणतो रिलिजियस ग्रुप. संस्था, अभ्यासक आणि संरचनाच्या संदर्भामध्ये धर्म स्वतःला विविध शैलींमध्ये आयोजित करण्याचं काम करतं, त्यानुसार ते फंक्शनिंग करतं. विविध प्रकारच्या संस्था आहे, या संस्थाची जी व्याख्या आहे ते करण्यासाठी काही समाजशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या संकल्पना, वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी वापरल्या. फॉर एक्झाम्पल इक्लेसिया, संप्रदाय. आता ह्या ज्या व्याख्या ह्या अजिबात स्थिर नाही, ह्या बदलू शकतात, ह्याच्यामध्ये स्टॅबिलिटी अजिबात नाही. आता बहुतेक धार्मिक संक्रमण हे वेगवेगळ्या संघटनात्मक टप्प्यातून झालेलं आहे, घडलेलं झाले. ह्याचंच उदाहरण असं सांगितलंय की ख्रिश्चन धर्म हा पंथ म्हणून सुरू झाला होता. ठीक आहे. एका पंथात रूपांतरित झाला आणि आज तो एक इक्लेसिया म्हणजे एक धार्मिक गट. इक्लेसिया म्हणजे धार्मिक गट. पंथ म्हणून सुरू झाला, तर इक्लेसिया एक धार्मिक गट म्हणून अस्तित्वात आहे.
सेकंड लिहा कल्ट और न्यू रिलीजियस मूवमेंट. सॉरी, फर्स्ट cult or new religious movement. CULT, cult or new religious movement. NEW, new religious, RELIGIOUS, religious MOVEMENT. ही जी संकल्पना आहे कल्ट, ही कुठून आली आहे? तर फ्रेंच मधून. द कन्सेप्ट ऑफ कल्ट is derived from French cult, CULT. म्हणजे CULT हा शब्द आपण आता वापरतो, पण त्याचा फ्रेंच मिनिंग जे आहे, फ्रेंच जी डेफिनेशन ती आहे CULTE. अंडरलाईन करून घ्या त्याला. CULT मिनिंग, त्याचाच अर्थ काय? द वर्शिप और पर्टिक्युलर फॉर्म ऑफ कल्ट म्हणजे पूजा, उपासना किंवा एक पर्टिक्युलर त्याची पद्धत जी पूजेची आहे. ही दोन्ही ठिकाणी वापरू शकतो, म्हणजे निगेटिव्ह सेन्स मध्ये पण वापरू शकतो आणि न्यूट्रल सेन्स मध्ये देखील वापरू शकतो. न्यूट्रल. ठीक आहे. आणि दुसरं आहे निगेटिव्ह. आता न्यूट्रल सेन्स म्हणजे काय? तर केअर, CARE, केअर किंवा कल्टिवेशन आणि टेंडेड. म्हणजे हे जे न्यूट्रल हा शब्द वापरलाय, न्यूट्रल सेन्स, त्याच्यासाठी अजून 3 शब्द त्यांनी वापरले. काय? केअर पहिला शब्द आहे, CARE, केअर, काळजी ज्याला आपण म्हणतो. कल्टिवेशन, CULTIVATI आहे, म्हणजे जसं आपण टाकू तसंच आपल्याला मिळेल. कल्टिवेशन म्हणजे जसं आपण टाकू तसं त्याचं पीक असतं. आणि टेंडेड, TEND. इट इज अ डीटी और आयडियल किंवा इमेज. हा काय आहे? डीटी पण आहे किंवा आयडियल पण आहे किंवा इमेज पण आपण त्याला म्हणतो सेंटची, जे वनरेटेड आहे आणि ही कन्सर्न सुद्धा आहे डिवोशन बरोबर. ते संस्था, अभ्यासक आणि संरचनाच्या संदर्भामध्ये धर्म हा जो आहे तो स्वतःला विविध शैलींमध्ये आयोजित करतो. या प्रकारच्या संस्थांची व्याख्या करण्यासाठी समाजशास्त्रज्ञांनी विविध संस्था, नाही हे इथं रिपिटेशन झालेलं आहे, हे इथे वापरू नका. तथापि हे जे निगेटिव्ह सेन्स आहे हे रेफर करतं प्रॅक्टिसला. प्रॅक्टिस कशाची? तर डेव्हियंट जे रिलिजियस ग्रुप आहे किंवा जे नवीन धर्म आहे, डॉग्मा आहे, जे उदयास आलेलं आहे आउट ऑफ सिन्क्रेटिझम. आउट ऑफ सिन्क्रेटिझम कल्चरल मिक्स किंवा आयडियाज आणि प्रॅक्टिसेस ज्या वेगवेगळ्या धर्माच्या आहेत. म्हणजेच काय? नकारात्मक अर्थाने जर आपण बघितलं तर एक जे विचलित धार्मिक गट आहे, त्या एखादा गट आहे जो विचलित करतो धर्माच्या प्रथेला किंवा विविध धर्माच्या कल्पनांना किंवा प्रथांच्या सांस्कृतिक मिश्रणाला, तो विचलित करतो. ह्याच्यामध्ये समन्वयन सुद्धा आहे. आता समन्वयातून उद्भवलेले नवीन धार्मिक कट्टरतेचा इथं संदर्भ दिला जातो. जगातील जवळजवळ सर्व धर्म पंथ जे आहे त्या सर्व धर्म पंथांच्या रूपात सुरू झालाय आणि हळूहळू मोठ्या आकाराच्या आणि संघटनेच्या पातळीवर प्रगती करत गेलेले आहे. आता हे जे गट आहे, हे जे कल्ट्स आहे, CULTS, हे ओपनली डिस्पॅरेट झालेले आहे ॲज बिंग सिक्रेटिव्ह, हायली कंट्रोलिंग मेंबर्स, व्ह्यूज अँड डॉमिनेटेड बाय अ सिंगल charismatic लीडर. म्हणजे काय? तर अनेकदा हे जे पंथ आहे, पंथाचे गट आहे, हे गुप्त असतात. सदस्यांच्या जीवनावर खूप अतिशय जास्त प्रमाणामध्ये नियंत्रण करतात आणि एकाच गोष्टीवर स्थिर राहावं, दुसरीकडे विचलित होऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जर ह्या एका पर्टिक्युलर धर्मामध्ये एकाच व्यक्तीचं जर वर्चस्व असेल तर त्या धर्मातल्या इतर लोकांना मात्र अपमानित केलं जाऊ शकतं असंही म्हटलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, कार्गो कल्ट्स ऑफ मलेशिया अँड पपुआ न्यू गिनी.
लिहून घ्या. फॉर एक्झाम्पल, जे काही नवीन वाटतं एक्झाम्पल्स नाव वगैरे ते लगेच लिहून घ्यायचे, टाइप्स वगैरे. लिहा. फॉर एक्झाम्पल, द कार्गो कल्ट, CARGO, cargo cult, CULTS, of Melanesia, MALANESIA, Melanesia and Papua, 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 New Guinea, GUINEA, न्यू जेनिवा. आता हे जी लोक आहे, कार्गो कल्टची जी लोक आहे मलेनेशिया आणि पपुआची, जे न्यू जेनिवा मध्ये आहे, त्यांचा विश्वास कशावर आहे? तर जे स्पिरिट्स आहे त्या स्पिरिट्सवर. हे स्पिरिट्स कशाचं आहे? तर डेड वुड ब्रिंग मॅन्युफॅक्चर्ड गुड्स इन शिप्स अँड एअरप्लेन. म्हणजे काय म्हटलं आहे की उत्पादित वस्तू आणतील, म्हणजे मृतांचे आत्मे. पापुआ आणि गिनिवाचे आहेत, त्यांचा असा विश्वास आहे की मृत जे लोक आहेत, मेलेली जे लोक आहेत, त्यांचे जे आत्मे आहेत ते जहाज विमानं उत्पादित करू शकतात आणि ते आणू शकतात. त्याच प्रकारे लिहून घ्या. म्हणजे हे असं इथं मांडलेलं आहे, किती खरं किती खोटं आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, त्या आतमध्ये जायचं नाही. पुढे लिहा. सिमिलरली कॅरिबियन वोडम ऑर वुडो आहे तसं लिहून घ्या. मी स्पेलिंग पण सांगते, कारण हे शब्द आपण आजपर्यंत कधी ऐकलेलेच नाही. लिहा. कॅरिबियन, CARIBBEAN, कॅरिबियन. वोडम, WODUM, वोडम और इन्व्हर्टेड कॉमा मध्ये वुडो, COODO, कॉमा. क्युबन सॅन्टेरिया, CUBAN, क्युबन सॅन्टेरिया, SANTERIA, and Afro Brazilian, AFRO, Afro Brazilian, BRAZILIAN, Brazilian. Candomble, 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 Candomble. DTs, DEITIES, DTs are referred to as cults. Cuban Centurion, Afro Brazilian, Candomble, DTs are referred to as cults. Okay? म्हणजे मलेनेशिया आणि पापुआ न्यू गिनीचे कार्गो कल्ट्स आहे, ज्यांचा विश्वास आहे की मृतांचे आत्मे जहाज विमानामध्ये उत्पादित वस्तू आणू शकतील, आणतील. त्याचप्रमाणे कॅरिबियन वोडम किंवा वुडू, क्युबन सॅन्टेरिया आणि आफ्रो ब्राझिलियन कॅन्डम्बल देवतांना पंथ म्हणून संबोधलं गेलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, सेक्ट. लिहा. SECT, SECT, सेक्ट म्हणजे पंथ. पंथ. आता पंथ ही जी संकल्पना आहे ती रिलेटिव्हली नवीन गटांसाठी आहे आणि खूप छोटी संकल्पना आहे. ओकेजनली ही वापरतो, म्हणजे काहीतरी कारणासाठी. सेक्ट जो आहे हा ब्रेकवे आहे ग्रुपच्या द्वारे, जे
त्या टेन्शनमध्ये विथ लार्जर सोसायटी कधी कधी ते क्लेम करतात रिटर्न घेण्यासाठी जे आहे व्हेरॅसिटी ऑफ अ पर्टिक्युलर डॉक्ट्रिनचे त्याच्यासाठी. म्हणजे काय, तर पंथ हा अतिशय लहान आणि तुलनेने नवीन गट आहे असं म्हटलेलं आहे. कधी कधी हा विभक्त सुद्धा असतो. आता मोठ्या समाजामध्ये किंवा मोठ्या समाजाशी जो ताणतणाव आहे त्या तणावामध्ये तो असतो असे कधी कधी मूलभूत तत्वांकडे परत येत असल्याचा सुद्धा दावा या सेक्टद्वारे केला जातो किंवा एखाद्या विशिष्ट सिद्धांताच्या सत्यतेला सुद्धा हा पंथ सेक्ट विरोध करू शकतो किंवा करतात. आता जेव्हा मेंबरशिप आहे पंथामध्ये तर त्याच्यातनं त्यांचा जो ओव्हर टाइम आहे तो वाढतो. इट मे ग्रो इनटू अ डिनॉमिनेशन. त्याच्यामध्ये तो डिनॉमिनेशन वाढ होऊ शकते. ऑफन हिअर सेक्ट बिगिन्स ॲज अन ऑफशूट ऑफ डिनॉमिनेशन. तर संप्रदायात जी वाढ होऊ शकते सहसा पंथ संप्रदायाच्या ज्या शाखा आहे म्हणून सुद्धा सुरू होतो. सदस्यांचा समूहांचा असा विश्वास असतो की त्यांनी मोठ्या गटापासून त्यांनी वेगळं केलं पाहिजे स्वतःला. काही संप्रदाय जे आहे ते संप्रदायात न वाढता ते त्याची वाढ करत पण ते विरघळून जातात, मेल्ट होतात. आता समाजशास्त्रज्ञ जे आहे त्यांनी म्हणजे या पंथांना प्रस्थापित पंथ असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता प्रस्थापित पंथाचं काही उदाहरणं दिलेली आहे ती लिहून घ्या. आमिष और जेहोवान्स, AMISH. WITNESS, fall halfway, FALL, fall halfway, HLFW, between sect and denomination, between sect and denomination. बघा परत एकदा की एखाद्या पंथातील सदस्यत्व हे कालांतराने वाढतं कमी होतं. आता तेव्हाच जेव्हा कालांतराने वाढतं तेव्हा काय होतं तर संप्रदायात हे वाढू शकतं. एखादा पंथ संप्रदायाच्या शाखा म्हणून सुरू होतो सहसा, पण जेव्हा सदस्यांचा समूहाचा असा विश्वास असतो की त्यांनी मोठ्या गटापासून वेगळं त्यांनी व्हायला पाहिजे तेव्हा काही संप्रदायात वाढ न होता ते डिमॉलिश होतात, विरघळतात. समाजशास्त्रज्ञ यांनी पंथांना प्रस्थापित पंथ म्हणून संबोधलेलं आहे. आता हे जे प्रस्थापित पंथ आहे जसं मी सांगितलं आमिष किंवा यहोवाचे साक्षीदार पंथ हे त्या संप्रदायाच्या मध्ये अर्धवट पडतात म्हणजे किंवा कमी होतात त्याच्या लोकांमध्ये संप्रदायामध्ये असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट कॉन्सेप्ट लिहा डिनॉमिनेशन. डिनॉमिनेशन DENO डिनॉमिनेशन हे लार्ज मेनस्ट्रीम रिलिजियस ऑर्गनायझेशन आहे परंतु हे अजिबात ऑफिशियल किंवा स्टेट स्पॉन्सर्ड जे आहे त्याला क्लेम करत नाही. हे एकमेव असं रिलिजन आहे खूप हे एकमेव आहे खूप लोकांमध्ये जे की हे करत म्हणजे डिनॉमिनेशन हे लार्ज आहे मेनस्ट्रीम रिलिजियस ऑर्गनायझेशन जे आहे त्याचं मेनस्ट्रीम आहे मेन आहे परंतु हे अजिबात क्लेम करत नाही ऑफिशियली किंवा स्टेट स्पॉन्सर्ड पण नाही संप्रदाय. हे जे सगळं आहे हे डिनॉमिनेशन आहे मेनस्ट्रीम मध्ये सगळ्यात मोठं आहे सगळ्यांमध्ये. डिनॉमिनेशन ह्याचा रिझल्ट जर बघितला सेक्टचा तर हे मोठं होतं लार्जर होतं इन टर्म्स ऑफ मेंबर. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बाप्टिस्ट, आफ्रिकन, मेथॉडिस्ट, पिकल, कॅथोलिक आणि सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट ऑल आर ख्रिश्चन डिनॉमिनेशन. म्हणजे बघा हे काय आहे तर बाप्टिस्ट, आफ्रिकन, मेथॉडिस्ट, एपिस्कोपल, कॅथोलिक
कॅथलिक आणि सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट हे सगळे काय आहे तर ख्रिश्चन संप्रदाय आहे. लिहून घ्या. आता तुम्हाला याच्यावर परीक्षेत प्रश्न येऊ शकतात. हे जे शब्द मी सांगितले ना ते लिहून. फॉर एक्झाम्पल डिनॉमिनेशन मध्ये लिहा. फॉर एक्झाम्पल बाप्टिस्ट, BAPTIST, BAPTIST, comma African Methodist Episcopal, AFRICAN, African Methodist, METHODIST, Methodist Episcopal, EPISCOPAL, Episcopal. Catholic, CATHOLIC, Catholic. And Seventh Day Adventist, SEVENTH, Seventh Day Adventist, ADVENTIST. हे सगळे काय आहेत हे ख्रिश्चन डिनॉमिनेशन्स आहे ज्याला आपण ख्रिश्चन संप्रदाय असे म्हणतो. लार्ज मेनस्ट्रीम आहे हे रिलिजियस. दॅट्स इट. आता मगाशी इक्लेक्सिया हा शब्द आपण वापरला होता त्याला म्हणतो आपण उपदेशक. आता सोशिओलॉजी मध्ये ही जी संकल्पना आहे इक्लेक्सिया ही कशासाठी वापरली जाते तर रिलिजियस ग्रुपला रेफर करण्यासाठी जे मोस्ट ऑफ मेंबर्स जे आहे सोसायटीचे ते या उपदेशक गटामधनं बिलॉंग करत. इथे कन्सिडर्ड केल्या गेल्या आहे नॅशनली रेकॉग्नाइज्ड किंवा ऑफिशियल रिलीजन. इक्लेक्सियाला ऑफिशियल रिलीजन किंवा नॅशनली रेकॉग्नाइज्ड इक्लेक्सिया आहे जी होल्ड करतं रिलिजियस मोनोपॉलीला आणि क्लोजली अलाइड आहे स्टेट बरोबर आणि सिक्युलर पॉवर बरोबर. म्हणजे राज्य आणि धर्मनिरपेक्ष शक्तींशी जवळून इक्लेक्सियाचा संबंध आहे. आता जे आपण शिकलो ते काय होतं टाइप्स ऑफ रिलिजियस ऑर्गनायझेशन. ह्याच्यामध्ये काय काय आहे पहिलं आहे कल्ट और न्यू रिलिजियस मूवमेंट. ठीक आहे. दुसरं आहे सेक्ट. तिसरं आहे डिनॉमिनेशन. ठीक आहे. आणि इक्लेक्सिया ही जी संकल्पना आहे ती आता तुम्हाला क्लिअर आहे. आता लिहा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिलिजन. 3 टॉपिक 3 आहे ह्याच्यामध्ये. ऑफ रिलिजन, faith in natural power. Okay. Second आहे symbols and antiquities. Symbols and आता जर इथे लिहिलं तुम्ही characteristics of religion ह्याच्या पुढे अशी 3 टॉपिक करायचे लिहून टाकायचे. Symbols and ANTIQUI. ठीक आहे. आणि तिसरं आहे थिओलॉजिकल सिस्टीम. हे 3 लिहून घ्या. हे मी एक्सप्लेन करते. THEOLOGICAL, थिओलॉजिकल सिस्टीम. 3 types, 3 characteristics of religion. First, faith in natural power. Second, symbol and antiquity, चिन्हे आणि पुरातनता. आणि तिसरं थिओलॉजिकल सिस्टीम. ठीक आहे. आता ही जी वैशिष्ट्य आहे धर्माची ह्यातलं जे पहिलं आहे फेथ इन सुपरनॅचरल पॉवर म्हणजे काय तर रिलिजन बरोबर हे रिलेट केलं जातं आणि खूप सारे ह्याच्यामध्ये बिलीफ्स आहेत जे की रिलेटेड आहे काही सुपरनॅचरल पॉवर बरोबर. आता सुपरनॅचरल पॉवर हे कारण आहे. कशाचं कारण आहे तर माणसाच्या आनंदाचं, हॅपीनेसचं, ग्रीफचं, प्रॉफिटचं आणि लॉस. ज्या पद्धतीनं सुपरनॅचरल पॉवर हे कारण होऊ शकतं आनंदाचं त्याच प्रकारे ते कारण होऊ शकतो लॉसचं सुद्धा, तोट्याचं सुद्धा, दुःखाचं सुद्धा, प्रॉफिटचं सुद्धा. जे ह्याच्यामध्ये 4 गोष्टी घेतल्या 2 पॉझिटिव्ह 2 निगेटिव्ह. एक तर हॅपीनेस आहे, प्रॉफिट आहे, हे आहे ग्रीफ आणि लॉस. ठीक आहे. तर हे सुद्धा सुपरनॅचरल पॉवरमुळे होऊ शकतं. दुसरं आहे सिम्बॉल्स आणि अँटिक्विटी. ह्याच्यामध्ये रिलिजियस बिलीफ्स जे आहे हे सिम्बॉलाइज केले गेले आहेत थ्री डिफरंट सिम्बॉल्स इन ऑल रिलिजन. म्हणजे ओम, स्वस्तिक,
ग्रीन कलर किंवा ते मशीद हे प्रत्येक म्हणजे ख्रिश्चनमध्ये क्रॉस ख्रिश्चनॅलिटीचं, इस्लाममध्ये धर्मामध्ये ख्रिश्चनिटी म्हणजे वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत, चिन्ह आहेत, प्रतीक आहेत. त्यालाच आपण सिम्बॉल्स आणि प्रतिमात्मक चिन्ह असं म्हणताय. आता रिलिजियस बिलीफ जे आहे ते सिम्बॉलिक आहे थ्रू डिफरंट टाइप्स ऑफ सिम्बॉल्स इन ऑल रिलिजन. तिसरं जे आहे थिओलॉजिकल सिस्टीम, तर ह्याच्यामध्ये काय म्हणतात, रिलिजन हा अजिबात बिलीफ फक्त आणि फक्त बिलीफ बरोबरच संबंधित, तर हे रिलिजियस थिओलॉजिकल सिस्टीम म्हणजे ब्रह्मज्ञान प्रणाली हा त्याचा मराठी शब्द आहे. तर तिथं काय म्हणतात, तर रिलिजन हा फक्त रिलेटेड नाहीये फक्त आणि फक्त बिलीफ बरोबर, परंतु तो डेव्हलप सुद्धा करतो त्याची स्वतःची तत्व, जेणेकरून सुपर नॅचरल पॉवर जे आहे हे पर्सन्सच्या व्यक्तीच्या फेथ मध्ये असू शकते आणि पुढे ते बिकम अ डुप्लिकेट म्हणजे एकापेक्षा जास्त देखील होऊ शकतं. आता हे जे प्रिन्सिपल आहे हे बेसिक आहे रिलिजियस थॉट. जे धार्मिक विचार जे आहे त्याचं मूळ किंवा त्याचा बेस काय आहे, तर हाच प्रिन्सिपल आहे थिओलॉजिकल सिस्टम. म्हणजे धर्माचा संबंध केवळ श्रद्धांशी नसतो, तर तो तत्वेही विकसित करतो, ज्याच्यामुळे ज्या अलौकिक शक्ती आहेत, जे सुपर नॅचरल पॉवर म्हणजे अलौकिक शक्ती व्यक्तींच्या श्रद्धा बनतात, त्याचं डुप्लिकेट ते बनू शकतात, विचारांच्या आधारांवर हे तत्व आहे. दॅट्स इट. झालं. काय शिकलो आता आपण, रिलिजनची वैशिष्ट्य. आता लिहा रिलिजियस प्रॅक्टिस. 4 प्रकारचे आहे रिलिजियस प्रॅक्टिस. लिहा RELIGIOUS रिलिजियस प्रॅक्टिस. PRACTI. रिलिजियस प्रॅक्टिस. आता इथं क्लिअर आहे की हे जे फंडामेंटल थिअरीज आहे त्या फंडामेंटलच्या लाईटमध्ये रिलिजियस प्रॅक्टिसचा, तर प्रत्येक रिलिजनला स्वतःच्या धार्मिक ऍक्टिव्हिटीज आहे, कृती ज्याला आपण म्हणतो, आणि हे टायटल दिला आहे धर्माच्या नावाने. म्हणजे एक खूप सारे धर्म सोसायटीमध्ये, प्रत्येक धर्मामध्ये रिच्युअल्स, कस्टम, प्रॅक्टिसेस ह्या वेगवेगळ्या आहेत. त्याच रिलिजियस प्रॅक्टिसेस काय काय पद्धतीच्या असतात त्या आपल्याला शिकायच्या आहेत. क्लिअर आहे लाईट ऑफ फंडामेंटल थिअरी. तर पहिला आहे प्रेयर, ज्याला आपण म्हणतो प्रार्थना करणे. हे स्पेशल प्लेस आहे प्रेयरची रिलिजियस ऍक्टिव्हिटीज मध्ये. फॉर एक्झाम्पल आपल्याला प्रार्थना करायची आहे, तर जिथे हिंदू धर्मातलं जर कन्सिडर केलं तर मंदिरामध्ये, पूजास्थळामध्ये, किंवा काही अजून जी आपल्या घरामध्ये सुद्धा देवघर असतं, त्या देवघरापुढे सुद्धा आपण आपला प्रार्थना करू शकतो, कारण रिलिजियस ऍक्टिव्हिटी आहे, त्याच्यासाठी एक स्पेशल प्लेसची आवश्यकता असते. फॉर एक्झाम्पल जर नमाज पडायचा असेल, मशिदीमध्ये जायचं असेल, तर नमाज पडण्यासाठी जास्तीत जास्त लोक मशिदीमध्ये पण जातात. पण तिथेही अशी एक अट आहे की त्यातल्या महिला मशिदीत जाऊ शकत नाही, तर त्या घरी देखील ती प्रॅक्टिस करू शकतात, प्रार्थना करू शकतात. आता जे व्यक्ती आहे ते सुपर नॅचरल पॉवर पुढे ते प्रार्थना करतात, तर ते त्यातनं सफरिंग असतात, म्हणजे व्यक्ती त्याच्या त्रासासाठी अलौकिक शक्ती पुढे प्रार्थना करते. फॉर एक्झाम्पल की आता आयुष्यात काही अजून आपल्याला अपेक्षित आहे पण ते घडत नाहीये, तर देवाला आपण म्हणतो की देवा मला शक्ती दे, देवा मला हे कर, देवा मला आजारी पडू दे, देवा मला लवकर नोकरी लागू दे, व्यवस्थित हो. ते आपण देवाकडे आपल्या मागण्या मागत असतो, डिझायर्स मागत असतो, कारण अलौकिक शक्तींपुढे आपण आपलं मन व्यक्त करत असतो. ज्या काही त्रास आपल्या आयुष्यात आहे तो त्रास कमी होण्यासाठी. पहिलं झालं प्रेयर. दुसरं आहे समाधी, SAMADH. म्हणजे समाधी म्हणजे काय, तर आपण मेडिटेशन करत असतो. सुपर नॅचरल पॉवर जे आहे त्या सुपर नॅचरल पॉवरवर आपण मेडिटेशन करत असतो, प्राणायाम करत असतो, योगासन करत असतो, आणि हे सगळं करून अति नैसर्गिक शक्तीचं ध्यान करणं हे प्रकारामध्ये मोठं. म्हणजे योगा केल्याने काय होतं, ध्यान केल्याने काय होतं, तर आपल्याला चांगलं वाटतं, चांगलं फील होतं. तर मेडिएट करतो सुपर नॅचरल
पॉवरवर. पण कशाच्या द्वारे? प्राणायाम करण्याच्या द्वारे, योगा करण्याच्या द्वारे एक्सेट्रा फॉल इनटू इज दिस कॅटेगरी. हे त्या कॅटेगरीमध्ये कन्सिडर होतं. तिसरं आहे कलेक्टिव्ह ऍक्शन. कलेक्टिव्ह ऍक्शन, COLLECTI. कलेक्टिव्ह ऍक्शन, ACTIONS. आता हे जे कलेक्टिव्ह ऍक्शन्स आहेत म्हणजे हे कशा पद्धतीने केल्या जातात, तर खूप सारे रिलिजियस प्लेसेस मध्ये लाईक टेम्पल्स, मॉस्क इन द फॉर्म ऑफ प्रेयर. फॉर एक्झाम्पल गणपतीच्या वेळी अथर्व शीर्षाचं पठण होतं, दगडूशेठ पुणे येतं. हजारो महिला तिथे येऊन प्रार्थना करतात किंवा अथर्व शीर्षाचं पठण करतात. मॉस्क मध्ये, मस्जिदीमध्ये, ठीक आहे, जी काही धार्मिक स्थळं आहे, मंदिरं आहेत, मशिदी आहे. आता मशिदीमध्ये सगळे एकत्रित येऊन नमाज पढतात किंवा ज्याला नमाज वाचणं म्हणतात. म्हणजे सामूहिक येऊन जे काही कृती केली जाते त्याला म्हणतात कलेक्टिव्ह ऍक्शन. आणि ही धार्मिक स्थळांवरच केली जाते प्रार्थनेच्या स्वरूपात. दॅट्स इट. चौथा आहे अकल्टिस्ट ऍक्टिव्हिटी, क्रियाकलाप, गूढवादी क्रियाकलाप. गूढवादी म्हणजे गोपनीय, अकल्टिस्ट, OCCULTIST, OCCULTIST, कल्टिस्ट ऍक्टिव्हिटी, गूढवादी क्रियाकलाप. याच्यामध्ये आपण अंधश्रद्धा किंवा जादूटोणा करणी वगैरे हे शब्द तुम्ही वापरले असेल. तर हे तंत्र आहे देवी दानवांवर नियंत्रण ठेवण्याचं. परंतु ह्याला जादूटोणा हे चुकीच्या पद्धतीने जाऊ शकते. हे ह्या जादूटोणाच्या ज्या कृती हे मनुष्याला त्रास देतात आणि त्याचा गैरवापर सुद्धा करतात. फॉर एक्झाम्पल हे जे आहे ना, हे अकल्टिस्ट ऍक्टिव्हिटी, त्याचे ड्रॉबॅक्स जर बघायचे गेले म्हणजे ते खरं आहे की नाही आपल्याला माहित नाही, पण लोक करणी करतात. मला ज्यांनी त्रास दिला किंवा मला ज्यांच्यामुळे माझं नुकसान झालं त्या व्यक्तीला धडा शिकवायचा पण हा माध्यमात. ठीक आहे, ते लोक काय करतात, देवाच्या माध्यमातून, आत्मांच्या माध्यमातून त्या व्यक्तीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून पुढच्या व्यक्तीचा त्रास हो, त्याला नुकसान हो. हाच एक मेन उद्देश याच्यामध्ये असतो, जे की फार गैरवापर केला जाऊ शकतो ह्याचा. ठीक आहे, ह्याला म्हणतात अकल्टिस्ट ऍक्टिव्हिटी. 4 टाइपच्या ऍक्टिव्हिटीज आपल्या झाल्या रिलिजियस प्रॅक्टिस. नाव फंक्शन्स ऑफ रिलिजन. Functions of religion. 3 types of functions of religion. लिहा social cohesion. Social cohesion. Second लिहा social control. Social control. आणि तिसरं लिहा providing meaning and purpose. Providing meaning and purpose. दिलं. तर हे 3 फंक्शन्स आहे धर्माचे. आता स्ट्रक्चरल फंक्शनल अप्रोच जो आहे तो आपण शिकलाय, तो रिलिजन ला एक्सप्लेन करण्यासाठी आहे की जे धर्माचे वेगवेगळे कार्य ते एक्सप्लेन करण्याचं काम कशामध्ये केलं आहे, तर स्ट्रक्चरल फंक्शनल अप्रोच जो आपण प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये शिकलेलो आहे. आता स्ट्रक्चरल फंक्शनल अप्रोच जे आहे धर्माचं, तर त्याचं रूट काय आहे, तर इमाईल डर्खाइमचं काम. इमाईल डर्खाइम यांनी जे धर्माला धरून काम केलेलं आहे, जो अभ्यास केलाय, तो ह्याचा बेस आहे स्ट्रक्चरल अप्रोच. ठीक आहे, इमाईल डर्खाइमने काय आर्ग्युमेंट केलं आहे, तर हे जे रिलिजन आहे हे एका सेन्स मध्ये असतं. बरोबर, सेलिब्रेशन आहे, इव्हन सेल्फ, आपण स्वतःही ते करू शकतो, स्वतःमधलं सेलिब्रेशन करू शकतो. ह्युमन सोसायटी आपण वर्शिप करू शकतो. ह्या अप्रोच मध्ये जे दिलेलं आहे
डर्कहाइमने प्रपोज केलं आहे रिलीजन हे 3 मेजर फंक्शन्स मध्ये कार्य करतात सोसायटीमध्ये. म्हणजे सोसायटीमध्ये जे रिलीजन आहे त्या रिलीजनचे कार्य हे 3 कॅटेगरीमध्ये आहे. पहिलं जे लिहिलं आहे ते मी लिहिलं आहे सोशल कोहेजन. आता हे सोशल कोहेजन म्हणजे रिलीजन हे मदत करतं सोशल सॉलिडॅरिटी मेंटेन ठेवण्यासाठी. थ्रू व्हॉट? तर ह्याच्यामध्ये आपण काही पर्टिक्युलर रिच्युअल्स आणि बिलीफ्स शेअर करत असतो. त्याच्या माध्यमातून आपण समाजामध्ये सॉलिडॅरिटी मेंटेन करण्यासाठी हे धर्म, हा जो धर्म आहे पर्टिक्युलर धर्म, तो हेल्प करत असतो. दुसरा आहे सोशल कंट्रोल, सामाजिक नियंत्रण. त्याच्यामध्ये रिलीजियस बेस्ड मॉरल्स आणि नॉर्म्स आहे जे अगेन कन्फर्मिटी जी आहे ती कन्फर्मिटी मेंटेन करण्यासाठी हेल्प करत असतात, कंट्रोल करत असतात सोसायटीमध्ये. रिलीजन हे लेजिटिमेट सुद्धा करतात पॉलिटिकल सिस्टीमला. बघा, पॉलिटिकल सिस्टीम म्हणजे राजनैतिक ज्या यंत्रणा आहे त्याला सुद्धा लेजिटिमायझेशन करण्याचं काम हा धर्म करत असतो. तिसरा आहे सोशल, दुसरा आहे प्रोव्हाइडिंग मिनिंग अँड पर्पज. म्हणजे रिलीजन काय प्रोव्हाइड करू शकतो, तर एक्झिस्टेन्शियल जे क्वेश्चन्स आहे त्याला उत्तर देण्याचं काम हा रिलीजन करू शकतो. ठीक आहे, 3 टाईप झाला. सोशल कोहेजन, त्याला आपण म्हटलं सामाजिक एकता ठेवण्यासाठी धर्म जे सामाजिक विधी आणि विश्वास जे त्याच्यावर सामाजिक एकता टिकवून ठेवण्यासाठी मदत करतो. सोशल कंट्रोलच्या माध्यमातून आपण राजकीय व्यवस्थेला सुद्धा वैध करू शकतो. एक समाजामध्ये एकजुटता आणि नियंत्रण राखण्यास मदत करते. सामाजिक नियंत्रण सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कन्सिडर केल्या जातात. तिसरा आहे की प्रोव्हाइडिंग मिनिंग अँड पर्पज, म्हणजे अर्थ आणि हेतू जो आहे तो धर्माच्या माध्यमातून प्रोव्हाइड केला जातो, दिला जातो, ते प्रदान केला जातो. ठीक आहे, अस्तित्वाची जी प्रश्न आहे अस्तित्वा संदर्भाची ते ह्याच्या माध्यमातून मिळतं. ठीक आहे, त्यानंतर लिहा क्रिटिसिझम ऑफ रिलीजन. CRITICISM, criticism of religion. क्रिटिसिझम ऑफ रिलीजन म्हणजे क्रिटिसिझम म्हणजे काय, तर इथं आपण टीका करणे. ठीक आहे, धर्मावर टीका. CRITICISM, क्रिटिसिझम ऑफ रिलीजन, RELIGION. ह्याच्यामध्ये प्रायमरी क्रिटिसिझम म्हणजे प्राथमिक स्वरूपातली जी टीका आहे स्ट्रक्चरल फंक्शनल अप्रोचची रिलीजन करिता, तर ती काय आहे, ओव्हरलुक रिलीजन डिसफंक्शन. म्हणजे हा जो धर्माच्या संरचनात्मक कार्यात्मक दृष्टिकोनाचा जो अप्रोच आहे त्यामध्ये त्याद्वारे प्राथमिक टीका केली गेलेली आहे की धर्माच्या अकार्यक्षमतेकडे दुर्लक्ष करते. म्हणजे धर्म आहे पण धर्मामध्ये फंक्शनल असं काहीही नाहीये, पण त्याच्यावर मात्र दुर्लक्ष केलं गेलं आहे, निग्लेक्ट केलं गेलं आहे असं म्हटलेलं आहे. प्रायमरी क्रिटिसिझम काय आहे स्ट्रक्चरल फंक्शनल अप्रोच रिलीजन मध्ये, तर हे ओव्हरलुक करतं म्हणजे कानाडोळा करतात धर्मामध्ये जे काही डिसफंक्शन सुरू आहे त्याच्यावर. फॉर एक्झाम्पल, धर्म वापरू शकतो जस्टिफाय करण्यासाठी टेररिझम आणि व्हायलेन्स. म्हणजे पर्टिक्युलर धर्मामध्ये टेररिझम म्हणजे आतंकवाद, दहशत किंवा हिंसाचार समर्थन करण्यासाठी धर्माचा वापर केला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, जे काही बॉम्ब ब्लास्ट होतात किंवा बॉम्ब अटॅक होतात त्याच्यामध्ये पर्टिक्युलर धर्म असतो आणि ते म्हणतात की हे करण्यासाठी आम्हाला आमचा धर्म, आमचा देव हे सांगतो. तर हे एक प्रायमरी क्रिटिसिझम त्याच्यावर आहे आणि धर्मामध्ये ह्याकडे कानाडोळा केला जातो, दुर्लक्ष केलं जातं. उदाहरण यांनी सांगितलंय दहशतवाद आणि हिंसाचारचं सुद्धा समर्थन काही धर्मामध्ये केला गेला आणि त्याच्यासाठी दहशतवाद आणि हिंसाचार करण्यासाठी सुद्धा धर्माचा वापर केला जाऊ शकतो. अनेकदा युद्धाचं औचित्य आणि प्रेरणा सुद्धा आहे. ठीक आहे, आता एका सेन्स मध्ये जर आपण बघितलं तर हे अजूनही फिट करतं स्ट्रक्चरल फंक्शनल अप्रोचला, जसं त्यांनी प्रोव्हाइड केलं आहे सोशल कोहेजन. सोशल कोहेजन म्हणजे एकात्मता, एकसंगता कुणामध्ये, तर एका पार्टीच्या लोकांमध्ये. एखादं जर कॉन्फ्लिक्ट झालं तर त्याच्यामध्ये एखादा संघर्ष झाला तर एका मताची लोक एकत्रित येतात आणि दुसऱ्या मताची लोक दुसऱ्या गटात जातात.
फॉर एक्झाम्पल सोशल कोहेजन हे अमंग द मेंबर्स ऑफ टेररिस्ट ग्रुप इज हाय. म्हणजे अजूनही जर संरचनात्मक कार्यात्मक दृष्टिकोनाशी जुळतं कारण जर आपण बघितलं तर जो काही कॉन्फ्लिक्ट निर्माण झाला आहे एका पक्षामध्ये त्या एका पक्षाच्या समाजामध्ये सामाजिक एकसंधता इथे ह्याद्वारे प्रदान केली जाते. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं आहे की दहशतवाद्यांचा जो गट आहे त्या दहशतवाद्यांच्या गटामध्ये त्या दहशतवाद्याचा जो गट आहे त्या गटाचे जे सदस्य त्यामध्ये मात्र सामाजिक एकता जास्त असते. तो एका विचारधारेचा गट आहे म्हणून त्यांच्यामध्ये ते असणारच आहे, कोहेजन असणारच आहे. ठीक आहे. हे झालं क्रिटिसिझम ऑफ रिलीजन. नाव इम्पॉर्टन्स ऑफ रिलीजन म्हणजे धर्माचे उपाय. इम्पॉर्टन्स म्हणजे महत्व असं म्हणू शकेल की हे प्रायमरी बेसिस आहे सोसायटीचं. लिहून घ्या तुम्हाला लिहायचं असेल. ह्युमन बिहेवियरला ह्याच्यातनं कंट्रोल केलं जातं. ठीक आहे. आता मी इम्पॉर्टन्स ऑफ रिलीजन मध्ये काय आहे तर रिलीजन हे प्रायमरी बेसिस आहे सोसायटी म्हणजे प्राथमिक आधार आहे असं म्हटलं गेलं आहे. धर्माद्वारे आपण मानवी वर्तन नियंत्रित करू शकतो, ह्युमॅनिटी डेव्हलप करू शकतो, इकॉनॉमिक लाईफ जी आहे ती आपण नियंत्रित करू शकतो धर्माद्वारे. प्युरिटीचं जे फिलिंग इथे डेव्हलप होऊ शकतो की आपली जी भावना आहे ती अतिशय शुद्ध आहे आणि त्या शुद्धतेच्या भावनावरच आपलं डेव्हलपमेंट होतं. समाज कल्याणात रस घेतं, इंटरेस्ट घेतं वेगवेगळे धर्म समाजाचं कल्याण करण्यासाठी. सामाजिक नियंत्रण ह्याच्यामध्ये सोशलायझेशन मध्ये अतिशय महत्वाचं आहे. हेल्थ एंटरटेनमेंटचा एक आधार आहे. ह्याच्यामध्ये लिहा अकॉर्डिंग टू मॅलिनोव्स्की अँड रॅडक्लिफ ब्राउन. अकॉर्डिंग टू मॅलिनोव्स्की MALINOWSKI मॅलिनोव्स्की अँड रॅडक्लिफ ब्राउन RADCLIFF रॅडक्लिफ ब्राउन BROW. धर्माद्वारे मॅलिनोव्स्की आणि रॅडक्लिफ यांचं मत म्हटलं आहे की जो तणाव आहे मानसिक तणाव आपल्या आयुष्यामध्ये असतो काही लोकांचा मेंटल स्ट्रेस असतो त्या मेंटल स्ट्रेस पासून धर्माच्या माध्यमातून आपल्याला स्वातंत्र्य मिळतो किंवा तणाव रिलीज होतो असं सिंपल भाषेमध्ये सांगितलेलं आहे. परत एकदा बघा अकॉर्डिंग टू मॅलिनोव्स्की आणि रॅडक्लिफ ब्राउन धर्म जो आहे फ्रीडम देतो कशापासून मेंटल स्ट्रेस पासून. हे जे मी आता सांगितलं हे सगळे आहे इम्पॉर्टन्स और मेरिट्स ऑफ रिलीजन. नाव डिमेरिट्स ऑफ रिलीजन. जसे फायदे तसे तोटे सुद्धा आहेत. की समाजामधली जी प्रगती आहे त्याच्यामध्ये तो अडथळा आणतो, माणसाला फरारी बनवतो म्हणजे पर्सन हा फुगिटिव्ह असतो, फरारी त्याला करतो. सामाजिक समस्या वाढतात धर्मामुळे. राष्ट्रीय एकात्मतेच्या विरोधात आहे म्हणजे राष्ट्र जे आपण म्हणतो ते एकच हवं त्याच्यात पण डिवायडेशन झालंय कास्ट आणि धर्माच्या द्वारे म्हणून एकात्मतेच्या विरोधात आहे असं म्हटलेलं आहे. दुसरीकडे म्हटलंय की विज्ञानाला विरोध करतो ते सायन्स आहे जे शास्त्र आहे त्याला विरोध करण्याचं काम हे धर्म करतात. माणसाला इनऍक्टिव्ह करतो म्हणजे धर्म जात हे सगळं व्यवस्थित करून घेईल म्हणून आपलं जी ऍक्टिव्हिटी आहे ती आपण सुरळीत न ठेवता आपण इनऍक्टिव्ह होतो असं म्हटलेलं आहे. परत एक लास्ट डिमेरिट आहे की सोसायटीला दोन पेक्षा जास्त गटामध्ये ह्या धर्म डिव्हाइड करतो प्युअर आणि इम्प्युअरच्या नावाने. ठीक आहे. शुद्ध आणि अशुद्ध ह्या दोन भागामध्ये सोसायटीला डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे. दॅट्स इट. नाव एक टॉपिक आहे आपला ह्याच्यातला राहिलेला अजून तो आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सोशल स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे फॅमिली आणि रिलीजनचा भाग इथे कंप्लीट झालेला आहे. फक्त आहे रिलीजन आणि सोशल चेंज. लिहून ठेवा रिलीजन अँड सोशल चेंज हा जो टॉपिक आहे हा आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. ठीक आहे. रिलीजन अँड सोशल चेंज आणि त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे सोशल स्ट्रॅटिफिकेशन. काय लिहून ठेवा कारण आता वेळ संपलेली आहे. तो टॉपिक थोडासा महत्त्वाचा त्याच्यामुळे आपल्याला तो डिटेल घ्यायला लागणार आहे पण आपण आधी घाईघाईत तो घेणार. टॉपिक लिहून ठेवा रिलीजन अँड सोशल चेंज. जरी काही समजलं नसेल क्वेरी असेल तर नेक्स्ट लेक्चरच्या सुरुवातीला विचारा ती आधी आपण सॉल्व्ह करू नंतरच पुढच्या टॉपिकची सुरुवात करू.
आज उद्या आणि परवा DMERच्या एक्झाम्स आहेत, त्या अभ्यासपूर्वक द्या.